सातबारा उतार्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता ही नावे कायमची हटणार. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या उतार्याबाबत एक अत्यंत धाडसी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षापासून सातबारा उतार्यावर असलेल्या चुकीच्या नोंदी, अवैध व्यवहाराचे शिक्के आणि इतर तांत्रिक त्रुटी आता कायमचे दूर केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे जमीन मालकी हक्कातील गुंतागुंत संपणार असून सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि अधिकृत होणार आहे. नक्की कोणता बदल होणार? राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार सातबारा उतार्यावरील खालील महत्त्वाचे बदल केले जातील. 1. तुकडेबंदी कायद्याच्या चुकीच्या नोंदी हटणार. अनेक सातबारा उतार्यावर तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात व्यवहार असे शेरे मारलेले होते. अशा चुकीच्या किंवा जाचक नोंदी आता नियमानुसार तपासून हटवल्या जातील किंवा त्यामध्ये सुधारणा केली जाईल. यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीतील मोठे अडथळे दूर होतील. 2. इतर हक्क मधील नावाची सुधारणा. ज्या व्यक्तीच्या नावाची नोंदी चुकीच्या पद्धतीने इतर हक्क या कॉलम मध्ये झाली होती त्यांना आता योग्य पडताळणीनंतर मुख्य भोगवटादार म्हणून अधिकृत नोंद मिळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मूळ मालकाला त्याचे पूर्ण हक्क परत मिळतील. 3. 59 वर्षापासूनचे जुने व्यवहार नियमित होणार. सरकारने 1965 ते 2024 या कालावधीतील जुन्या खरेदी विक्री व्यवहाराबाबत नियमात मोठी शिथिलता दिली आहे. अनेक जुने व्यवहार जे तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवले गेले होते ते आता नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा अर्थ वर्षानुवर्ष लटकलेले जमिनीचे व्यवहार आता अधिकृत होणार आहेत. या निर्णयाचा जमीन मालकांना काय फायदा होईल? मालकी हक्क स्पष्ट होणार. सातबारा उतार्यावरील अनावश्यक नावे आणि अटी काढल्यामुळे जमिनीचा मालकी हक्क कायदेशीररित्या मजबूत होईल. बँक कर्ज मिळणे सोपे. उतार्यावर चुकीचे शेरे असल्याने अनेकदा बँक कर्ज नाकारते. आता उतारा स्वच्छ झाल्यामुळे कर्ज प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत. न्यायालयीन वादात घट. जमिनीच्या नोंदी स्पष्ट आणि पारदर्शक झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील वादाचे प्रमाण कमी होईल. जमीन विक्री सुलभ. ज्या जमिनींना तुकडेबंदीच्या नोंदीमुळे विक्री करता येत नव्हती त्या जमिनीच्या व्यवहाराचा मार्ग मोकळा होईल. थोडक्यात समजून घ्या नेमकं काय आहे हा बदल. सोप्या भाषेत सांगायचे तर आधी अनेक जमिनीचे व्यवहार झाले होते पण त्याची नोंद सातबारामध्ये अधिकृतपणे किंवा योग्य रकान्यात झाली नव्हती. काही ठिकाणी उतार्यावर चुकीच्या अटी लादल्या गेल्या होत्या. आता सरकारने फ्री रेग्युलायझेशन मोहिमेअंतर्गत अशा सर्व नोंदी दुरुस्त करून सातबारा उतारा अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. सातबारा दुरुस्त करण्यासाठी काय करावे? 1. आपल्या जवळच्या सेतू केंद्रातून किंवा महाभूलेख पोर्टलवरून आपला अद्ययावत सातबारा उतारा काढून तपासा. 2. उतार्यावर काही चुकीच्या नोंदी किंवा जुने जाचक शेरे असल्यास संबंधित तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाकडे सुधारणेसाठी अर्ज करा. 3. 59 वर्षातील जुन्या व्यवहारांच्या कागदपत्राची पूर्तता करून आपले नाव अधिकृत करून घ्या.